साडीमध्ये ना जर का तुम्हाला छान असं स्लिम दिसायचं असेल ना, तर यासाठी साडी फिटिंग खूप महत्त्वाची असते आणि काही जणांना ना ही जी फिटिंग असते ती नीट जमत नाही. तर यासाठी मी तुम्हाला एक नवीन अशी आणि अगदी सोपी अशी पद्धत घेऊन आली आहे. तर व्हिडिओ जो आहे तो नक्कीच पूर्ण बघा. आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, साडीचं जे डाव्या साईडचं जे फॅब्रिक असणार आहे ना, ते अशा प्रकारे पाठीमागून आधी व्यवस्थित असं घ्यायचं आणि त्यानंतर ते तिरकं असं धरून ठेवायचं आहे. आपला जो डावा हात असणार आहे ना, तो बेली बटनच्या थोडंसं असं पुढे धरून ठेवायचा आहे आणि उजवा जो हात आहे तो त्या हाताच्या थोडंसं पुढे, म्हणजे जेवढं अंतर मी तुम्हाला दाखवलं आहे तेवढ्या अंतरानेच आपल्याला दोन्ही हात ठेवून द्यायचे आहेत आणि आपल्या उजव्या हाताने ना 2-3 अशा प्लीट्स काढायच्या आहेत बघा. त्या अगदी बेली बटनपर्यंत आपल्याला यायला पाहिजेत. एवढ्या अशा 2 किंवा 3 प्लीट्स तुम्ही या ठिकाणी काढू शकता. मी या ठिकाणी 2 प्लीट्स काढलेल्या आहेत आणि त्या ज्या प्लीट्स आहेत ना, त्या आपल्याला बेली बटनच्या उजव्या बाजूला खोचून घ्यायच्यात. खोचून घेताना ना ती फिटिंग अगदी छान अशी यायला पाहिजे आपली, म्हणजे थोडेसे जास्त पण नाही पण थोडीफार टाईट आपल्याला पाहिजे. त्याप्रकारे आपल्याला ते फॅब्रिक असं वरती खेचून फक्त खोचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्याला ना साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत. या ठिकाणी मी नॉर्मल पद्धतीने आपली नेहमीची जी पद्धत असते तिने मी या ठिकाणी निऱ्या काढलेल्या आहेत. आता निऱ्या ज्या असतात ना ते छान अशा समोरून दिसल्या पाहिजेत ना, यासाठी आपण काय करू शकतो, निऱ्या एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या, म्हणजे थोडंसं त्यामध्ये ना असं थोडं अंतर ठेवायचं, म्हणजे त्या निऱ्यांना सगळ्यात छान अशा हायलाईटसुद्धा होतात. तर आणि त्यानंतरच त्या निऱ्या आपल्याला खोचून घ्यायच्या. निऱ्यांना आपल्याला या ठिकाणी एक स्पिन किंवा सेफ्टी पिन तुम्ही या ठिकाणी लावू शकता. बघा ही पद्धत अगदी छान आणि अगदी सोपी आहे आणि या पद्धतीने ना छान असा लुक पण येतो. आपण साडीमध्ये स्लिमसुद्धा दिसतो, फिटिंगसुद्धा अगदी छान दिसते आपली. तर व्हिडिओ आवडला असेल, ट्रिक आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.